आषाढ महिना चालू आहे, मग आषाढ तर तळलाच पाहिजे. तर आज आपण अगदी खुसखुशीत अशा गुळापासून कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या कापण्या आपण 8 दिवस साठवून ठेवू शकतो. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित असा विरघळवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी गूळ कट करून घेतलेला आहे, म्हणजे कापून त्याचे बारीक बारीक काप केलेले आहेत. तर 1 वाटी गूळ घेतला आहे आणि मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. आता गॅस ऑन करून मी हे व्यवस्थित गूळ विरघळवून घेते. म्हणजे आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे, पण गुळाचे जे खडे आहेत ते व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळले पाहिजेत. 3 ते 4 मिनिटामध्ये व्यवस्थित विरघळले जातात. आपल्या कापण्या आणखीनच खमंग लागाव्यात यासाठी इथे मी सुंठ बारीक अशी वाटून टाकलेली आहे. आपल्याला जितक्या कापण्या बनवायच्यात त्यानुसार आपण गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता मस्त इथे गूळ विरघळलेला आहे. आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. खूप जास्त गरम आपल्याला पिठामध्ये मळायचं नाही आहे, म्हणजे कोमट मिश्रण ठेवायचं आहे. आता आपण कापण्याचं पीठ मळायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कपाला थोडंसं कमी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आपल्या कापण्या मस्त खुसखुशीत व्हाव्या यासाठी आपण बेसन पीठ टाकणार आहोत. तर इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर खमंग अशा आपल्या कापण्या लागाव्या यासाठी 1 चमचा बडीशेप टाकलेली आहे. आता यानंतर आपण थोडंसं कोमट 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामुळे मस्त आपल्या खुसखुशीत अशा कापण्या तयार होतात. आता यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपल्याला हे पीठ कोरडं असतानाच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स होतील. आता यानंतर आपण जे गुळाचं पाणी बनवून ठेवलेलं होतं ते व्यवस्थित असं गाळून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे गुळाचं पाणी गाळून घेणं आवश्यक आहे, कारण आपण यामध्ये सुंठ टाकलेली आहे आणि दुसरं म्हणजे गुळामध्ये थोडाफार कचरा असतो तो पण निघून जातो. आता हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ मळायचं नाही आहे किंवा खूप जास्त जाडसर मळायचं नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त कणिक मळून घेतलेली आहे. ही कणिक मळताना मी 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ वापरलेलं होतं, त्यामुळे छान अशी कणिक मळली गेलेली आहे. आपण ही कणिक 5 ते 10 मिनिट भिजत ठेवलेली होती. आता आपण याच्या कापण्या बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी एक चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे. आपल्याला कापण्या खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर बनवायच्या नाही आहेत. खूप पातळ बनवल्या तर त्या जास्त कडक बनतात आणि आपल्याला थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत. तर इथे व्यवस्थित मी हे लाटून घेते. तर लाटून घेताना आपण यावरती खसखस लावणार आहोत. तर त्यामुळे काय होतं, आपल्या कापण्यांची चव आणखीनच वाढते. खसखस नेहमी लावताना ज्यावेळेस आपण अर्धी लाटी लाटलेली असते त्यावेळेसच लावून घ्यायची, नाहीतर काय होतं आपल्या कापण्यांना खसखस राहत नाही, ती तेलामध्ये किंवा बाहेरच निघून जाते. तर मी दोन्ही साईडनी पण हे खसखस लावून घेते. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा. आपण ही लाटी लाटून घेतलेली आहे. आता आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊयात. तर तुम्ही पिझ्झा कटरच्या साहाय्याने पण कट करून घेऊ शकता. तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो आकार तुम्ही कापण्यांना देऊ शकता. मी व्यवस्थित असं कट करून कापण्यांना आकार देऊन घेते. जर तुम्ही कापण्या खूप जास्त पातळ बनवल्या तर त्या गरम असताना छान लागतात, पण ज्यावेळेस त्या थंड होतात त्यावेळेस त्या खूप जास्त कडक होतात. त्यामुळे कापण्या बनवताना नेहमी थोड्याशा खुसखुशीत बनवायच्या. त्यामुळे त्या जरी थंड झाल्या तरी त्या खायला तितक्याच खुसखुशीत लागतात. इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त 1 कापण्यांची लाटी बनवून घेतलेली आहे. मस्त असा आकार दिलेला आहे. अशाच आपण कापण्या बाकीच्या बनवून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्व कापण्या मस्त अशा लाटून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित त्याला आकार दिलेला आहे. आता आपण कापण्या तळून घेऊयात. तर मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये कापण्या टाकून घेते. कापण्या तळताना नेहमी गॅसची फ्लेम मध्यम आचेवरती ठेवायची. खूप जास्त कमी ठेवायची नाही किंवा खूप जास्त फुल ठेवायची नाही, नाहीतर काय होतं कापण्यांचा कलर बदलतो, पण कापण्या व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत. आतमधून कच्च्या राहण्याची शक्यता असते. इथे तुम्ही पाहू शकता
काय मस्त असा कलर आलेला आहे. अगदी व्यवस्थित कापण्या तळलेल्या आहेत. कापण्या जर खूप जास्त तळल्या तर त्याचा कलर बदलू शकतो, त्यामुळे खूप जास्त तळून द्यायच्या नाहीत. इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत. या कापण्या खायला जितक्या खुसखुशीत आणि रुचकर लागतात तितक्याच बनवायला पण सोप्या आहेत. अगदी झटपट कमी वेळामध्ये आपण बनवू शकतो. तर तुम्हाला ही झटपट बनणारी आषाढ स्पेशल रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.